पावसाळा आणि थंडी ह्या 2 महिन्यात तुम्ही शेवगा लावायला बघा, 100% पैसे होणार म्हणजे होणार. शेवगा लागवड कधी केली पाहिजे, ती कधी केल्यानंतर त्याला योग्य रेट सापडतो आणि लागवड किती बाय किती अंतरावर करायची ह्याचा पूर्ण व्हिडिओ आजचा आहे आपला. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला शेवगा पिकाबद्दल लावायचं योग्य नियोजन आज मी सांगणार आहे व्हिडिओ दरम्यान. त्याआधी तुम्ही आपल्या युट्यूबवर नवीन आलात असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. आपण तुम्हाला आज भरपूर चांगली शेवग्याची माहिती सांगणार आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आकाश पराडे. तर आता शेवग्याचं भरपूर जण मला विचारतात योग्य टायमिंग, योग्य हंगाम कोणतं. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला ही हंगाम सांगतो, म्हणजे कुठल्या महिन्यात शेवग्याला योग्य रेट असतो. नंतर तुम्हाला लागवड कधी करायची ते तुम्हाला सांगतो. तर आता शेतकरी मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्यामध्ये शेवग्याला रेट नसतो, कारण मागणी भरपूर प्रमाणात कमी असते. का कमी असते? कारण उन्हाळ्यामध्ये जास्त करून पीक चालतं खरबूज, कलिंगड, म्हणजे थंडावा अशा प्रकारची पिकं चालतात, खरबूज, कलिंगड. त्याच्यामुळे आपल्याला उन्हाळ्यात शेवगा येईल अशी छाटणी करायची नाही किंवा लावायचं नाही शेवगा. मग आता शेवगा लावायचा कधी, तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर सांगतो तुम्हाला कधी लावायचं ते. आता आपण शेवगा लावणे जास्तीत जास्त दिवस झाले, ते 1 महिना पूर्ण झालाय. पाऊस काळ मध्यंतरी भरपूर होता, त्याच्यामुळे शेवग्याची थोडीशी वाढ जी आहे, थोडी जास्त पाणी झाल्यामुळे पिवळा पडला होता. तर आता आपण सांगणार आहे की शेवग्याला हंगाम कोणता. तर आता हंगाम चालू आहे. आता महिना चालू आहे जुलै. आपण लावला इथं 15 जूनला शेवगा. तुम्ही जून, जुलै ह्या महिन्यात सुद्धा शेवगा लागवड करू शकता. आता लागवड केल्यानंतर शेवगा चालू किती दिवसात होतो? शेतकरी मित्रांनो, शेवगा चालू व्हायला प्रॉपर जर व्यवस्थित जर तुमचं नियोजन असेल तर शेवगा चालू होतो मोजून 5 ते 5.5 महिने, जास्तीत जास्त 6 महिने करून चालायचं. 6 महिन्याच्यात आपला इथं शेवगा चालू होणार आहे. तर आता धरलं मी थोडक्यात करून चाला, आता ही 15 जूनला लागवड केलेली आहे शेवग्याची. तर 15 जून पासून आपला शेवगा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, आपला शेवगा नोव्हेंबर मध्ये तर 100% चालू होणार आहे. आणि नोव्हेंबरच्या आधी जरी चालू झाला 8 दिवस तरी आपला फायदा होणार आहे, कारण की त्या टाइमला शेवग्याला रेट असतो. थंडीमध्ये भरपूर मागणी असते शेवग्याची. आजचा रेट जर तुम्ही बघायला गेला तर आजचा रेट आहे शेवग्याचा 40+. इकरी तुमचा 1 टन जरी माल निघाला तर तुमचा भरपूर पैसे होऊन जातील. आता तुम्हाला समजलं असेल शेवग्याची लागवड जून जुलै महिन्यात करावी लागते, तुम्हाला रेट सापडला. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, आता जून जुलै नंतर लागवड अजून शेतकऱ्याचं म्हणणं येतं जून जुलै मध्ये जर अंतर शिल्लक नसेल तर लागवड कधी करावी, तर त्या शेतकऱ्यांसाठी सांगतो मी. तर तुम्हाला जानेवारी मध्ये लागवड करायची. आता जानेवारीत का करायची? कारण जानेवारी मध्ये जर लागवड केली तुम्ही, जानेवारीला शेवगा, जानेवारी 1 महिना, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून बरोबर पावसाळ्यात शेवगा चालू झाला. आता रेट पावसाळ्यात आहे किती? 40+ आहे. पावसाळा आणि थंडी ह्या 2 महिन्यात तुम्ही शेवगा लावायला बघा, 100% पैसे होणार म्हणजे होणार. या 2 महिन्यात रेट असतेच, माझा अनुभव सांगतो. तर आपला ही टोटल आता 4 ते 4.5 एकरचा प्लॉट आहे आपला पूर्णपणे हा. तर आता इकरी रोप किती बसतं? आता लागवड जर करायला गेलं तर आपण ही लागवड केलेली आहे 12 बाय 6 वर केलेली लागवड. आणि आपण बी आणलं होतं. ओडिसा ही व्हरायटी आपली सांगायचं सुरुवातीला राहून गेलं, ओडिसा ही व्हरायटी आहे. आणि आपण इथं आणून नर्सरीत बी दिलं आणि बेचं आपण रोप करून लावलं. कशा बाय लावलं बेचं रोप? कारण की पाऊस पडलेला नव्हता. पावसाळ्यात रोप जर उन्हाळा जास्त असेल तर बी उगवत नाही. आता तुम्ही लागवड करत असाल तर 100% तुम्ही बी लावा. बी लावल्यानंतर योग्य उगवण क्षमता असते, कारण पावसाळ्यात बी फेलत जात नाही. त्यामुळे बी लावू शकता. एका जागेवर 2 बी लावा आणि पहिल्या वेळेस 2 बी धरायचं. 2 बियाचा आपल्याला माल धरायचा. नंतर पुढला खोडवाची छाटणी करताना 1 बी तुम्ही त्यातला काढून टाकू शकता. तर आता मी तुम्हाला सांगितलं की शेवगा लागवड कधी करायची आणि कधी केल्यानंतर रेट सापडतो. तर आता असा आपण भरपूर व्हिडिओ बनवत राहणार आहे. पुढे मी नंतर सांगणार तुम्हाला की शेवग्याला आपण आतापर्यंत कुठल्या ड्रेसिंग घेतलेल्या आहेत, त्या परत नंतर काय फवारणी घ्यायच्या, काय काय प्रोसेस करायची, ह्याचा पुढला आपला व्हिडिओ येऊनच जाईल. फक्त काय करायचं, तुम्हाला पुढच्या व्हिडिओची वाट बघायची आणि आपल्या अकाउंटला नवीन आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय जवान जय किसान.